नमस्कार मंडळी. अमेरिकेमध्ये आता वातावरण छान व्हायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे रोज कुठे ना कुठेतरी चक्कर मारायला तर आम्ही जात असतो. आज आलो आहोत आम्ही आमच्या घराच्या जवळच्या एका पार्कमध्ये. अमेरिकेतले सगळेच पार्क्स हे मुलांसाठी प्ले एरिया असलेले असतात. एकदम शांत वातावरण असतं, गर्दी गोंगाट असं काहीही नसतं. त्यामुळे मुलांनाही व्यवस्थित निवांत खेळता येतं आणि आपल्यालाही आपला मी टाइम मिळतो. तसंच इथल्या पार्क्सचं एक खास कल्चर म्हणजे इथला बार्बेक्यू. इथे सगळ्या पार्क्समध्ये हे असे ग्रिल्स ठेवलेले असतात. आपण फक्त आपलं मॅरिनेटेड फूड आणायचं, कोळसा आणायचा आणि मस्त बार्बेक्यू करायचं. फॅमिली फ्रेंड्स असे सगळे एकत्र बसून मस्त खाणं होतं, गप्पा होतात. हे इथे खूप कॉमन आहे. आयुष अद्वय आता मोठे झाले, त्याच्यामुळे आमचं पार्कमध्ये येणं काही होत नाही. पण आता किमय आणि कियांश आल्यामुळे आम्ही रेग्युलरली पार्कमध्ये जातोय. इथल्या पार्क्समध्ये असे छोटे छोटे तलाव पण असतात. त्याच्या बाजूला नुसतं जाऊन जरी बसलं तरी खूप शांत वाटतं. हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर त्यांच्यासाठी म्हणून सांगते, मी आहे रसिका आणि मी अमेरिकेच्या न्यूजर्सी राज्यामध्ये राहते. आणि सध्या माझी बहीण यशस्वी, तिची 2 मुलं किमया आणि कियांश आणि आई अमेरिकेत आलेले आहेत. भारतामध्ये यशस्वीचा मोठा व्यवसाय आहे, त्यामुळे आईची आणि तिची सतत तिथे धावपळ असते. घर, काम, जबाबदाऱ्या या सगळ्यामध्ये त्या दोघींना निवांत असा वेळ मिळतच नाही. पण आज मात्र तिला इथे रिलॅक्स होताना बघून मला खूप छान वाटत होतं आणि मलाही आईबरोबर तिच्याबरोबर छान वेळ घालवायला मिळाला. आमच्या मस्त गप्पा चालल्या होत्या. मला असं वाटतं कधी कधी आपण इतके धावत असतो की थांबून थोडंसं जगायचं विसरून जातो. आपल्या जवळच्या माणसांना वेळ द्यायचा म्हटलं तरी आपल्याकडे वेळ नसतो. पण मग आयुष्यामध्ये असे काही क्षण येतात आणि आपल्याला भरभरून देत असतात. तसेच हे आजचे काही क्षण आमच्यासाठी होते आणि या क्षणांसाठी मी अगदी मनापासून कृतज्ञ आहे. जेवढा छान एकत्र वेळ घालवता येईल तेवढा या ट्रिपमध्ये घालवायचा असं आम्ही ठरवलंच आहे. पार्कमध्ये बराच वेळ घालवल्यानंतर आम्ही परत निघालो. कुठे जायचं हे काही ठरवलं नव्हतं. फक्त गाडीत बसायचं आणि भटकायचं एवढंच डोक्यात होतं. पार्कमध्ये हुंदडल्यामुळे मुलांना भूक लागली होती. मग मॅकडोनल्ड्समध्ये गेलो. तिथे किमयाला तिच्या आवडीचं फूड मिळालं होतं, त्याच्यामुळे ती खुश होती आणि तिच्या चेहऱ्यावर खुशी बघून मला खूप छान वाटत होतं. तिथे मुलांनी खाल्लं वगैरे. मग गेलो वॉलमार्टमध्ये. आता आम्ही सगळे इथे एकत्र असल्यामुळे रोज काही ना काहीतरी वेगवेगळे पदार्थ करणं चाललंय. त्याच्यामुळे काही ग्रोसरी पण घ्यायची होती आणि अशा ठिकाणी आलं की काही ना काहीतरी शॉपिंग तर होतच असते. वॉलमार्ट हे अमेरिकेतलं सगळ्यात मोठं सुपर मार्केट आहे. तिथे जगभरातल्या सगळ्या भाज्या, फळं, दूध, अंडी, ग्रोसरी, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, होम डेकोरच्या गोष्टी, गार्डनिंगच्या गोष्टी सगळं काही इथे एका छताखाली मिळतं. त्यामुळे एकदा तुम्ही दुकानात आलात की 1 तास 1.5 तास तर तुमचा कसाही निघून जातो. आमचंही तसंच झालं. मस्त निवांत वॉलमार्टमध्ये फिरलो, शॉपिंग वगैरे केली. कितीतरी वर्षांनी मी आणि यशस्वी आम्ही एकत्र शॉपिंग करतोय. त्यामुळे या सगळ्या छोट्या छोट्या मोमेंट्स आमच्यासाठी खूप खास आहेत आणि माझा हा आनंद तुमच्याबरोबर शेअर करायला मला खूप छान वाटतं. तुमच्या कमेंट्सची वाट बघते. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.